फुल्यांच्या आयुष्यातला अजून एक महत्त्वाचा एपिसोड म्हणजे त्यांच्यावर जे मारेकरी पाठवलेले होते पुण्यातल्या तत्कालीन जे काही वर्ग होता तो त्यांनी, तर त्यात रोडे आणि कुंभार नावाचे दोन मारेकरी पाठवले होते. रोडे महार होते, कुंभार जे आहेत ते कुंभार होते जातीनं. म्हणजे महात्मा का म्हटलं जातं की जसं तो जो एपिसोड आहे तो साधारणतः महात्मा बुद्ध, गौतम बुद्ध आणि अंगुलीमालची जी कथा आहे त्याची आठवण करून देणारा आहे तो, की 1,000 रुपयाची सुपारी त्या ठिकाणी दिलेली होती. तुम्हाला जर आता 1,000 रुपये साधारणतः त्या काळात काय किंमत होती तर त्याचं साधारणतः तुम्हाला गणित करायचं असेल तर थोडक्यात सांगतो, 22 रुपये तोळा सोनं होतं त्यावेळी. म्हणजे साधारणतः आजचा जर तुम्ही बाजारभाव करायचा म्हणलं तर 1 कोटी साधारणतः किंमत होती त्या सुपारीची जी आहे ती 1 कोटीपेक्षा 1,15 कोटीपेक्षा जास्त. 90 तोळं सोनं वगैरे त्यावेळेस आलं असतं 2,000 रुपये त्या दोघांचं मिळून, तर साधारणतः त्याला 1,15 कोटी रुपये वगैरे लागले असते आजच्या काळामध्ये आहे. तर तेवढा तो मोलाचा माणूस होता. आणि त्या रात्री जेव्हा ते मारायला आले त्यावेळेस फुले जागेच होते आणि ते दिसलं की चिमणीच्या उजेडात त्या अंधारात सगळं दिसत होतं की 2 आकृत्या हल्ल्या आणि ते आले. आणि मग हे म्हटले की कोण आहे तिकडं, फुल्यांनी जोरात विचारलं. तर मग ते जे लोक आहेत ते काही सुपाऱ्या घेणारे लोक आहेत, त्याचा अर्थ ते काही बुरटे नाही आहेत. तो फरक आहे. म्हणजे तुम्हाला फरक महत्त्वाचा असतो अतिशय, की चोर हा वेगळा फरक आहे आणि दरोडेखोर हा वेगळा फरक आहे. न सांगता चोरी करणाऱ्याला चोर म्हटलं जातं, सांगून चोरी करणाऱ्याला दरोडेखोर म्हटलं जातं. तर ते सांगितलं की असं असं आहे आणि आम्हाला पुण्यातल्या ह्या लोकांनी सुपारी दिली आहे तुमची आणि आम्ही तुम्हाला मारायला आलो आहे. ते म्हणले तुमचं नाव काय? तर म्हणजे मी रोडे. तो कुठला? तर म्हणे मी सातारा सांगली भागातला. तू कोण? कुंभार म्हणे, नामदेव कुंभार, धोंडेबा नामदेव कुंभारच काय ते नाव होतं त्यांचं. तर म्हणले मग का? म्हणले नाही, मी आमचं हे कामच आहे, आम्ही हेच काम करतो. तर म्हणे ठीक आहे. म्हणले तुम्ही तुमच्यासाठी जर माझा जीव जाणार असेल तर मला काय हरकत नाही, कारण मी तुमच्यासाठीच काम करतोय, तुमचं उत्थान व्हावं ह्यासाठीच माझं जे काही काम आहे ते चालेल. माझ्यानंतर माझी पत्नी सावित्री हे सगळं काम पुढं नेईल याची मला खात्री आहे, तर तुम्ही मला मारू शकता. ते थोडेसे म्हणले की हा माणूस मरायला घाबरत कसा नाही, आम्ही एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत, आम्ही एवढं सांगतो ह्याला की आम्हाला 1,000 रुपये मिळणार आहेत आणि मग आता आम्ही आमचं काम करायला आलो आहे आणि आम्ही तुम्हाला मारणार आहे, तर एवढा शांत कसा राहू शकतो हा माणूस? तर ते म्हणले की मी हे माझ्या कामाचं स्वरूप आहे, मी हे काम करतो आहे, माझं काम हेच आहे की त्यातनं तुमचं भलं व्हावं, ब्राह्मणेतर बहुजन समाजाचं जे आहे ते भलं व्हावं, स्त्री शूद्राती शूद्रांचं भलं व्हावं. आणि जर 1,000 रुपयाने तुमच्या कुटुंबाचं भलं होत असेल तर मला काही हरकत नाही, तुम्ही मला मारलं तरी चालेल. तर मग थोडासा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि मग ते म्हणले की मग आता ज्या लोकांनी तुम्हाला मारण्याची सुपारी दिली होती तर आम्ही त्यांना संपून येतो. बोले म्हणले असं नाही, सूड ही काही त्यावरची हे नाही आहे, त्यावरचा उपाय नाही आहे. तर तुम्हाला काय हे, तर तुम्ही आता वाचायला शिकलं पाहिजे, तुम्ही लिहायला शिकलं पाहिजे आणि तुम्ही आपल्या ब्राह्मणेतर बहुजन समाजामध्ये सुधारणा घडेल, स्त्रियांना शिक्षण मिळेल, ब्राह्मणेतर बहुजन समाजाला शिक्षण मिळेल. तो जे काही धर्म प्रथा परंपरा चुकीच्या गोष्टींमध्ये जो अडकला आहे त्यातनं त्याची सुटका होण्यासाठी काम केलं पाहिजे. त्यातले रोडे जे आहेत ते नंतर फुल्यांचे काइंड ऑफ अंगरक्षक बनले, बराच काळ ते नंतर फुल्यांच्या सोबत होते. कुंभारा यांनी बराचसा अभ्यास केला, धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला, शंकराचार्यासमोर वादविवाद केला, त्यामुळे त्यांना पंडित कुंभार असं पण नंतर म्हटलं जायचं. तर हा महात्मा असण्याचा हा अर्थ आहे की जी अंगुलीमालची स्टोरी होती की अंगुलीमाल हा भगवान बुद्ध जे आहे ते महात्मा बुद्धांना मारायला आलेला होता आणि मग तो शिवीगाळ वगैरे करायला लागला की तो मारायचा आणि लोकांची बोटं तोडून त्याची माळ बनवून तो गळ्यात घालायचा, म्हणून त्याला अंगुलीमाल म्हणायचे. तर मग तो एकदा महात्मा बुद्धांना मारायला आला, तर त्यांचं जे काही इंटरॅक्शन झालं साधारणतः त्याच प्रकारचं इंटरॅक्शन आपल्याला रोडे आणि कुंभार यांच्याबरोबर महात्मा फुलेंचं झालेलं दिसून येतं. तर तो अतिशय महत्त्वाचा एपिसोड आहे की ते स्थितप्रज्ञ असणं त्या केसमध्ये, की तुम्हाला 2 लोक मारायला आलेत आणि तुम्ही त्यांचा विचार बदलायला भाग पडते आणि तुम्ही त्यांना सहकार्य बनवताय. हा नंतर एपिसोड तुम्हाला गांधींमध्ये पण दिसतो, त्यांना पण महात्मा म्हटलेलं आहे की फाळणीच्या वेळेस जे काही हिंसाचार चाललेला, दंगली चाललेल्या होत्या हिंदू मुस्लिम, त्यात कलकत्त्यामध्ये एक आला हिंदू त्यांच्याकडं आणि मग तो आदवा तदवा बोलायला लागला त्यांना, गांधीजींना, की मुस्लिमांनी असं केलं तसं केलं, माझा 8 वर्षाचा मुलगा मारलं. तो घेऊन आला तो 8 वर्षाच्या मुलाला, की माझ्या 8 वर्षाच्या मुलानं मारलं, की तुमचं धर्म वगैरे ठीक आहे, हिंसाचार फाळणी बिळणी, पण माझ्या 8 वर्षाच्या मुलानं फाळणी नाही ना केली, किंवा माझ्या 8 वर्षाच्या मुलानं तुमच्या धर्माचं किंवा तुमचं काय बिघडवलं होतं, असं तो जोरात युक्तिवाद त्याचा मांडत होता.
स्वतःचा मूल गेल्यावरती तो त्या द्वेषानं सगळं तो बोलत होता. रिचर्ड ॲटनबरोचा चांगला सिनेमा आहे गांधी, त्यामध्ये तो प्रसंग आहे. ओमपुरीनं त्या हिंदूची भूमिका केलेली आहे त्यामध्ये छोटीशी. तर मग गांधीजी म्हणले की हे झालं, हे होणार आहे. 8 वर्षाचं तुझं मूल जसं गमावलं आहे तसं मुस्लिमांनीही 8-10 वर्षाची मुलं गमावली असतील, तर ह्याच्यावर उपाय काय. तो म्हणजे असा पेटलेला होता तो अक्षरशः, तो मुलाचा त्या बाप जो आहे तो त्याच्यातला, त्या व्यक्तीच्या आतला बाप पेटलेला होता की मी काय सांगतोय आणि हे गांधी. तर म्हणले ह्याच्यावर उपाय एकच आहे की जे यतीम झालेला मुलगा आहे ह्या सगळ्या हिंसाचारात, मुस्लिम ज्याचे आईवडील मारले गेलेत, असं एक मूल शोध अनाथ, आणि त्याला तू तुझ्या मुलासारखं वाढव. हेच ह्याच्यावरचं उत्तर आहे. हा जो काही धार्मिक वेडेपणा चालला आहे, धर्माच्या नावावर जो काही हिंसाचार चालला आहे, त्याचा ह्याच्यावरचं असणारं उत्तर हेच आहे की तू एक अनाथ मूल शोध ज्याचे आईवडील मुस्लिम होते, जे मारले गेलेत, आणि त्याला तू स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढव. तर हे महात्मा असण्याची पूर्वअट आहे. सूड हा काही उपाय नाही आहे. तर तुम्ही जे काम करताय ते तुमच्या शांततेच्या मार्गानं, अहिंसेच्या मार्गानं चालू ठेवणं हाच त्यावरचा उपाय. परंतु महात्मा फुल्यांबाबत एक महत्त्वाचं आहे की जर हिंसा करावी लागली तर त्याची मसल आणि मनी पॉवर त्यांच्याकडं त्या ठिकाणी होती.